आणि यानंतर जाऊयात गोव्याला, कारण गोव्यात सत्ताकारणाच्या घडामोडींना वेग आलेला आहे. कारण भाजपनंतर आता काँग्रेस आमदार देखील राज्यपालांना भेटून बहुमताचा दावा करणार आहेत. शिवाय गोव्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असून देखील राज्यपालांनी भाजपला बहुमतासाठी निमंत्रण कसं दिलं, यावरून काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. मात्र असं असलं तरी भाजपनं आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केलाय. त्या पार्श्वभूमीवरती आज संध्याकाळी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेणार आहेत. त्यामुळे आज दिवसभरात काय घडामोडी घडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. एकूण 40 जागांपैकी 17 जागा जिंकत गोव्यात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे. मात्र 13 जागा जिंकणाऱ्या भाजपनं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्षांच्या साथीनं बहुमताचा दावा केलाय. दरम्यान काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी या संदर्भात काय म्हटलंय ते पाहूयात. से मिलकर आप जाने वाले हैं? निश्चित तौर पर भी जाएंगे। लेकिन आपको लगता है कि जिस तरह से प्रेशर आप कहना है कि प्रेशर में काम कर रही है और ट्रेडिंग हुई है, तो राज्यपाल आपको न्याय करेंगे? आपको लगता है? देखिए, राज्यपाल जी को संवैधानिक व्यवस्था के अंतर्गत काम करना है। जो एस्टैब्लिश्ड कन्वेंशंस हैं, जो पूर्व उदाहरण है, उसी के अंतर्गत काम करना है। ऐसा है, दिस सपोर्ट कैन ओनली बी प्रूव्ड ऑन द फ्लोर ऑफ द हाउस. So we want this opportunity to prove our support on the floor of the house. एकीकडे काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केलेला असला तरी दुसरीकडे गोवा काँग्रेसचे वालपोईचे आमदार विश्वजित राणे यांच्यासह 7 आमदार काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे गोवा काँग्रेसमध्ये फूट पडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत आणि याचा फायदा भाजपला मिळण्याची देखील चिन्ह आहे. तेव्हा गोव्यामध्ये अनेक घडामोडी घडतायत. एकीकडे भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. मनोहर पर्रीकर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती मिळते. दुसरीकडे काँग्रेस याच प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेलेली आहे. दुसरीकडे गोव्यातच काँग्रेसमध्येच फूट पडली की काय असं दिसतंय. कारण का राणे आहेत त्यांच्यासोबत एकूण 7 आमदार हे काँग्रेस सोडणार असल्याची माहिती देखील हाती येते. आता सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस जाते. कोणत्या आधारावरती गोव्यामध्ये भाजपनं बहुमतासाठी आणि सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरं तर गोव्यात 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे तो काँग्रेस 17 जागांसह. मात्र दुसऱ्या स्थानावरती भाजप असून देखील भाजपचा मुख्यमंत्री बसणार का, असा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. दरम्यान काँग्रेसमध्ये जी फूट पडणार आहे त्या सगळ्या संदर्भात विश्वजित राणे काँग्रेसचे नेते त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती जाणून घेऊयात. गवर्नर ने पहले 17 सीट आने वाली पार्टी, जो सबसे बड़ी पार्टी है, बुलाना चाहिए था गवर्नमेंट फॉर्म करने के लिए और 15 दिन हमको देना चाहिए था गवर्नमेंट फॉर्म करके बहुमत साबित करने के लिए. लेकिन जो कुछ चल रहा है ठीक नहीं चल रहा है और इसकी वजह से मुझे लगता है कि हमारा डिसीजन मेकिंग जो स्लो था उसकी वजह से हमको धक्का बैठा है. लेकिन अभी भी टाइम है, देखेंगे क्या होता है. प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, खरं तर गोव्यामध्ये इतक्या सगळ्या घडामोडी घडतायत. सत्ता स्थापनेचा दावा एकीकडे भाजप करते आणि दुसरीकडे काँग्रेस आता सर्वोच्च न्यायालयात गेलेली आहे. काय घडामोडी घडू शकतात आज दिवसभरात? रेश्मा, खरं तर संध्याकाळी 5ची वेळ आहे. मनोहर पर्रीकर हे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण त्याच्या आधी या सरकारचा फैसला जो आहे तो दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे. 10:30 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी होणार आहे. एका काँग्रेस आमदारानं या संदर्भातली याचिका कोर्टात दाखल केलेली आहे. गोव्याचे जर आपण निकाल पाहिले तर सगळ्यात मोठा पक्ष हा काँग्रेसच आहे. त्यांना भाजपपेक्षा 4 जागा जास्त आहेत. एकूण 40 जागांपैकी 17 जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत आणि भाजपला 13. मात्र मगोपा असेल, गोवा फॉरवर्ड पार्टी असेल, यांच्या आमदारांसह भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. त्यांनी राज्यपालांना भेटून त्या संदर्भातला दावा केला आणि तडीनं राज्यपालांनी देखील त्याला संमती दिली. काँग्रेसचा मुळात याच गोष्टीला आक्षेप आहे की जर आमच्याकडे सर्वाधिक जागा होत्या तर पहिल्यांदा निमंत्रण आमच्या सरकारला मिळायला पाहिजे होतं. ही झाली काँग्रेसची खरं तर कायदेशीर बाजू. पण राजकीयदृष्ट्या पाहिलं तर सध्या असं दिसतंय की मुळामध्ये काँग्रेसनं प्रयत्न करायला उशीर केला. कारण काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार हे लवकर ठरत नव्हतं. शिवाय जे घटक पक्ष आहेत त्यांना सोबत घेताना त्यांना योग्य ती ऑफर दिली गेली नव्हती, म्हणून हे पक्ष सोबत आले नाहीत. म्हणजे जी माहिती आपल्याला कळाली त्याच्यानुसार मगोपचे जे सुधीन ढवळीकर आहेत त्यांना काँग्रेसचे दिग्विजय सिंग हे जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांना फक्त कृषी मंत्री पदाची ऑफर दिली होती. तर भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेली आहे. त्यामुळे साहजिकच की काँग्रेसनं हा जो ढिलाईपणा दाखवला त्याची किंमत आता त्यांना भोगावी लागते आणि आता त्या सुप्रीम कोर्टामध्ये कायदेशीर कवच त्यांना काही मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. या
याच्या आधी उत्तराखंड आणि अरुणाचलचे देखील निकाल सुप्रीम कोर्टामध्येच लागलेले आहेत. त्यामुळे आज हो. गोव्याबद्दल काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. नक्कीच प्रशांत, आणि पुढच्या अर्ध्या तासात हे चित्र स्पष्ट होईल. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.